तर आज आपण बघणार आहोत काल झालेल्या इयत्ता दुसरी मंथन परीक्षेबद्दल प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस, संभाव्य उत्तरपत्रिका काय असू शकते. तर पहिला पार्ट आहे मराठीचा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, खालील वाक्यात एकूण किती प्रकारची चिन्हे वापरलेली आहेत. तर खालील वाक्यामध्ये एकूण 3 प्रकारची, म्हणजे हा पहिला स्वल्पविराम, हे दुहेरी अवतरण चिन्ह आणि एक काय आहे पूर्णविराम. मग असे किती प्रकारचे चिन्ह वापरलेले आहेत? 4 प्रकारचे चिन्ह वापरलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3. स्वातंत्र्यवीर हे संबोध कोणत्या थोर व्यक्तीसाठी आहे? स्वातंत्र्यवीर हे कोणासाठी? विनायक दामोदर सावरकर यांच्यासाठी वापरलं जातं, स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी. खालील वाक्यातील क्रियापद शोधा. आहे हे काय आहे? क्रियापद आहे. ऑप्शन नंबर 3. सोबतच्या चित्रातील प्राणी ओळखा. ही गाय आहे, वासरू आणि गोठा. खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधून मन पूर्ण करा. आता काय आहे? न करत्याचा वार बुधवार असतो, अशा प्रकारची म्हण आहे. त्यानंतर एक कविता दिलेली आहे. त्या कवितेच्या आधारे आपल्याला काय करायचे आहेत? प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत की काय असतील असं. थेंबातून कोण आलेले नाही? तर थेंबामधून इंद्रधनुचा आकार आलेला नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4. आता 7वा प्रश्न, आनंदवन कशामुळे रंगीत झालेले आहे? तर आनंदवन हे थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे रंगीत झालेले आहे. खालीलपैकी पुल्लिंगी नावाचा पर्याय निवडा. पुल्लिंगी काय आहे? कैरी, काकडी, कडई हे सर्व स्त्रीलिंगी आहे. आणि कंगवा, तो कंगवा म्हणजे हा काय आहे? पुल्लिंगी. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा शब्द पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 9, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द पर्यायामधून शोधा. दुसऱ्याने केलेला उपकार न जाणणारा कोण असतो? कृतघ्न असं म्हणतात. आणि जो जाणतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात. फुल या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? फुल या शब्दाचा पुष्प व कुसुम हे 2 समानार्थी शब्द आहेत. मग याचा ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर 4 योग्य. दिलेल्या आकृतीत अक्षरपासून तयार होणाऱ्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्याय शोधा. बरोबर की नाही? तर याच्यामध्ये काय आहे? बचत करणेच, म्हणजे याचा आता हे सर्व जर सिक्वेन्स प्रमाणे लावलं तर काय? काटकसर करणे होते. आणि काटकसर करण्याचा मराठी अर्थ काय आहे? बचत करणे. खालील शब्दातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. आता एकवचनी काय आहे? खराटे, ताटे, घरटे, बटाटे. तर घरटे हा एकवचनी शब्द आहे. पुढील शब्दाच्या यादीत एकूण किती शब्द शुद्ध आहेत? लसूण हा शब्द शुद्ध आहे. सनई हा शुद्ध नाही. होळी शुद्ध आहे. विमान शुद्ध आहे. गुळ शुद्ध आहे. एकच शब्द शुद्ध नाही आहे. सनई हे अशा प्रकारे लिहिलं जातं. मग 4 शब्द शुद्ध आहेत म्हटल्यानंतर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, डॅडेश हा फळांचा राज्य आहे. आंबा हा फळांचा राज्य आहे. त्यापासून मुरंबा, पन्हे व आमसूर बनवतात. श्रीखंड बनवतात, हलवा, मोहर किंवा लोणचे. मग काय बनवतात? लोणचे. पर्याय क्रमांक 4. आता गणित विभागाला सुरुवात करूया. 1 ते 100 यांच्या दरम्यान दशक व एकक स्थानी समान अंक असणारे एकूण किती संख्या आहेत? तर एकूण अशा दशक स्थानी आणि एकक स्थानी सुद्धा अंक कसा हवा आहे? आपल्याला समानच अंक हवा आहे. तर मग अशा किती संख्या असतील? तर अशा आपल्या 9 संख्या असतील. फॉर एक्झाम्पल म्हणजेच कसे की 11, 22, 33 हा एकक आणि दशक स्थान दोन्ही ठिकाणी संख्या कशी आहे? समानच आहे. $200 पैसे म्हणजे किती रुपये? 200 पैसे म्हणजे 2 रुपये. इष्टका चितिकेला का एकूण किती पृष्ठे असतात? इष्टका चितीला एकूण 4 पृष्ठे असतात, म्हणून पर्याय क्रमांक 4. 1 शतक या संख्येपेक्षा 2 ने कमी असणारी संख्या अक्षरात लिहा. 1 शतक म्हणजे 100 आणि 2 ने कमी म्हणजे किती झाले? 98. पर्याय क्रमांक 1. आता हा त्रिकोण आहे आणि समभुज त्रिकोण आहे, म्हणजे याचे सर्व बाजू कशा आहेत? समान आहेत. मग 3 शिरोबिंदू असतात. 3 शिरोबिंदू आहेत, बरोबर आहे. 3 कोण असतात, याला 3 कोण आहेत.
हा पण पर्याय बरोबर आहे. 3 बाजू असतात, याला त्रिकोणाला 3 बाजू असतात, हा पण पर्याय बरोबर आहे. म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहे. आणि लास्ट काय आहे, सर्व पर्याय बरोबर, म्हणून ऑप्शन नंबर 4 सर्व पर्याय कसे आहेत, बरोबर आहेत. आता 72चं आपल्याला काय करायचं आहे, विस्तारित रूप लिहायचे. तर पर्याय क्रमांक 3 योग्य विस्तारित रूप आहे. 2026 हा जर 2026 मध्ये महाराष्ट्र दिन शुक्रवारी असले, त्याच वर्षी 16 मे हे कधी असणार आहे, शनिवारी असणार आहे. शनिवारी असणार आहे. म म म म अधिक म अधिक म अधिक म 40. तर मची किंमत किती, जर 4 म दिलेले आहेत, प्रत्येकाची बेरीज केल्याच्या नंतर किती येते, 40 उत्तर येते. म्हणजे प्रत्येकाची संख्या किती असणार आहे, 10 असणार आहे. तेव्हा त्यांचं 4 मची बेरीज किती येते, 40 येते. म्हणजे एका मची किंमत किती असणार आहे, 10 असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती, तर 96 ही संख्या सर्वात कशी आहे, मोठी आहे. ह्या सोबतच्या आकृतीसाठी पर्याय सांगा. मग ती काय असेल, सोबतच्या आकृतीचा दंडगोल असं म्हटलं जातं. नंतर आता सिक्वेन्स दिलेली आहे, ए बी बी सी सी डी डी, पुन्हा ए पुन्हा बी. मग आता इथे काय येणार, पुन्हा सी येणार. म्हणून पर्याय क्रमांक 3. 73 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानी अंक कोणता. आता हे 2 अंक आहेत, त्यांचा एकदाच उपयोग करायचा आहे आणि लहानात लहान संख्या तयार करायची. मग लहानात लहान संख्या किती होईल, 73 ही संख्या तयार होते लहान, आणि मग त्याच्या एकक स्थानी म्हणजे शेवटी कोण आहे, 7 आले. म्हणून पर्याय क्रमांक 4. दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियाचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. आता याच्यामध्ये कंसामध्ये काही संख्या दिलेल्या आहे, म्हणजे काही उदाहरण टाकलेले आहे, आणि त्याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. मिलिंदजवळ 13 पुस्तके, कबीरजवळ 9 पुस्तके, आणि त्यांची काय झाली पाहिजे, बेरीज, म्हणजे टोटल विचारतो, असं उदाहरण तयार करायचं आहे. तर याच्यामधील योग्य उदाहरण कसं होईल, मिलिंद व कबीर या दोघांकडील एकूण पुस्तकाची संख्या किती, बेरीज केल्याच्या नंतरच उत्तर येईल. म्हणून पर्याय क्रमांक 3. 20 आणि 3 म्हणजेच किती, 20 आणि 3 म्हणजे 5 दशक. योग्य पर्याय कोणता आहे, फक्त क. म्हणून पर्याय क्रमांक 2. 10 गुणिले 10 किती, म्हणजे 100 येतात. मग 10 दशक, 1 शतक, 100 एकक. सर्व पर्याय कसे आहे, योग्य आणि बरोबर आहेत. सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत, सोबतच्या आकृतीत 1 2 3 4 5, आणि हा सर्वात मोठा एक, असे किती, 6 वर्तुळे आहेत. खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये संख्या कशा लिहिलेल्या आहेत, उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. आता ही आकृती आहे, त्याच्यावर वाहन आणि प्रवाशांची संख्या कोणत्या साधनाने लोक प्रवास करतात, आणि त्याच्या आधारून आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे. एरोप्लेननी किती जण प्रवास करतात, तर 8 जण प्रवास करतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1. आता 34 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये विचारलेलं आहे की जर इथे एक चौरस आहे आणि एक काय आहे, त्रिकोण आहे, तर समान अंक येतील, म्हणजे अशी संख्या वापरायची, दोन्ही ठिकाणी 2 संख्या घ्यायच्या की यांची व्हॅल्यू. आता सेम संख्या हवी आहे. जर याच्यामध्ये आपण पर्याय क्रमांक 2 जर टाकून पाहिला, तर आपलं उत्तर पाहूया कसं येते. मग आपण जर एका ह्या संख्येला 7 घेतलं आणि ट्रायंगलला आपण 1 जर कन्सिडर केलं, बरोबर की नाही. मग 7 मधून 1 गेला, 6 आलं, आणि 8 इथं सुद्धा आपल्याला काय घ्यावं लागेल, 7च घ्यावं लागेल, बरोबर की नाही. मग 7 मधून 1 गेले 6, आणि 8 मधून 7 गेल्याच्या नंतर इथे उत्तर काय, 1, बरोबर की नाही. ट्रायंगलसाठी आपण काय कन्सिडर केलेलं होतं की 1 कन्सिडर केलेला होता, आणि क्यूबसाठी काय केलेलं होता, 7 कन्सिडर, स्क्वेअरसाठी
सेवन कन्सिडर केलं तर मग बरोबर आहे, सगळ्याच ठिकाणी इक्वल नंबर आलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2. आता याच्यामधील धारकत्यांचं काही माप मेजरमेंट दिलेलं आहे, तर योग्य पर्याय कोणता असेल, तर चुकीचा पर्याय हे सर्व योग्य आहेत आणि मिलीलीटरमध्ये रुंदी मोजली जाते. पर्याय क्रमांक 3 कसा आहे, चुकीचा आहे, सेंटीमीटरमध्ये मोजली जाते. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताला एकूण किती बाजू असतात? आयताला एकूण किती बाजू असतात? 4 बाजू असतात. त्याच्यानंतर आहे खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. 5 × 7 केलं तर 35. त्याच्यानंतर 4 × 3 32 12 येतं आणि 18 येतं. हे सर्व चुकलेले आहेत, फक्त पर्याय क्रमांक 1च योग्य आहे. कडा नसणारी कोणती आकृती? वर्तुळाला कडा नाही आहे. सोबतच्या घड्याळात किती मिनिटांनी 2 वाजतील? 15 मिनिटांनी किती होणार आहे? 2 वाजणार, म्हणून पर्याय क्रमांक 3. खालील पर्यायात 5 आडव्या रेषा कोणत्या आहेत? आडव्या सांगितलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आपण पर्याय आता इंग्रजी विभागाला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये व्हॉट अ सरप्राईज. आता हे कोणतं आहे? मार्क आहे. याच्यामध्ये कोणतं चिन्ह वापरलेलं आहे असं विचारलेलं आहे. एक्सक्लेमेशन मार्कचं चिन्ह यूज केलेलं आहे. तुम्ही जर सकाळी 6 वाजता एखाद्या व्यक्तीला भेटलात तर तुम्ही काय म्हणणार? गुड मॉर्निंग असं म्हणणार. ऑप्शन क्रमांक 2. आता ह्या आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे? कोणता अवयव दाखवलेला? हँड्स दाखवलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. डॉग या प्राण्याचा आवाज काय असतो? डॉग काय करत असतो? बार्क करत असतो. ऑप्शन क्रमांक 1. खालीलपैकी शेवटी वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता? हॉट, टॉप, डॉट, नॉट. सगळ्यांनी टीनी लास्ट आहे. ऑप्शन क्रमांक 2. पर्याय क्रमांक तो जरा वेगळ्या उच्चाराचा आहे. पक्षाचे हे आकृती हा काय आहे? क्रो. ऑप्शन नंबर 3. खालील दिलेल्या कोड्याची योग्य उत्तरे शोधा. आय हॅव अ ट्रंक अँड 2 बिग इयर्स. हू आय एम. मला एक सोंड आहे आणि माझे कान खूप मोठे आहेत. असा कोण आहे? असा कोण आहे? ऑप्शन नंबर 2 एलिफंट आहे. मेमध्ये किती दिवस असतात? 31. ऑप्शन नंबर 2. स्पॅरो या शब्दाचा लहान अर्थपूर्ण शब्द काय होईल? स्पॅरोसाठी लहान अर्थपूर्ण शब्द असेल रो. बरोबर की नाही? खालील पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. ब्ल्यू, ग्रीन, ॲपल, रेड. आता हे सगळे कलर्सचे नेम आहेत आणि हा काय आहे? ॲपल, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता बुद्धिमत्ताचे आपण प्रश्न सोडवणार आहोत. लांडगा, कोल्हा, अस्वल, घोडा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर वेगळा ऑप्शन काय येईल? 3रा नंबर. का? कारण की हे सर्व कळपाने राहतात, एकत्र राहतात आणि अस्वल सहसा कसं असतं? एकटं राहत असतं, ते संघामध्ये कळपामध्ये राहत नाही. 20, 10, 35, 27. आता याचा ऑप्शन क्रमांक किती? 27. का बरं? कारण की ह्या सर्वांना 5ने भाग जातो, पण 27ला 5 या संख्येने भाग जात नाही. समीर, भूपेन व विनोद बुद्धिबळ खेळतात. जिशान, रॉबिन व भूपेन कॅरम खेळतात आणि भूपेन, विनोद व जिशान सापशिडी खेळतात. तर तिन्ही खेळ खेळणारा कोण आहे? भूपेन हा तिन्ही खेळामध्ये आपल्याला दिसून येतो. एक रिबीन 9 ठिकाणी कापल्यावर किती तुकडे मिळतात? एखाद्या ठिकाणी जर 9 ठिकाणी एखादी गोष्ट, दोरी, रिबीन आहे, जितके तुकडे आपण कापले का त्याच्यापेक्षा एक संख्येने आपल्याला जास्त तुकडे मिळत असतात. मग 9 ठिकाणी कापल्याच्या नंतर आपल्याला किती तुकडे मिळणार? 10 तुकडे मिळणार. 13, 12, 15. आता हे सर्व 3च्या पाड्यामध्ये येणारे आहेत. मग ऑप्शन क्रमांक फर्स्ट असेल 21. हा सुद्धा काय होणार आहे? 3च्या पाड्यात येणार आहे. आता ह्या आकृती दिलेल्या आहेत आणि याचे बरोबर समान भाग केलेले आहेत. मग अशी आकृती शोधायची की जिचा समान भाग होईल. फक्त ड या आकृतीचा काय होतो? समान भाग होतो. शाळेतून घरी जात असताना रस्त्यात तुम्हाला पाकिट सापडले तर तुम्ही कोणती योग्य कृती कराल? आपल्याला जर रस्त्याने पॉकेट सापडलं, पॉकेटातील पैसे खाऊन घेऊन मित्रांना वाटतील असं नाही करणार. पॉकेटातील पैसे काढून पाकिट फेकून देणार. पॉकेटचे पाकिट गपचूप लपून दप्तरामध्ये ठेवणार किंवा पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करणार. ऑप्शन क्रमांक 4. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपण पॉकेट काय करणार? जमा करणार.
आता नेक्स्ट आहे दिलेल्या इंग्रजी अक्षरमालिकेत ए आणि एफ अक्षराच्या दरम्यान जेवढी अक्षर आहे त्यांच्या दुप्पट अक्षर खालीलपैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान असते. ए आणि एफ यांच्यामध्ये किती अक्षरं येतात? 4 अक्षरं येतात. आणि मग त्यांचे दुप्पट किती होतात अक्षरे? 8 अक्षरे होतात. मग अशी कोणत्या संख्या आहेत की ज्यांच्या अक्षरे दुप्पट होतात? मग के आणि टी यांच्यामध्ये किती अक्षरे होतात? दुप्पट अक्षरे होतात. 8 अक्षरे येतात मध्ये. खालील आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे आणि तो आता आपल्याला याच्यामध्ये कुठे आहे तो शोधायचा आहे. आता आपण बघितलेलं असेल याला 3 कडा आहेत, 3 कोण आहेत, याला 4 आहेत आणि रेषा 3 झालेल्या आहेत. याच्या कडा 5 झालेल्या आहेत आणि रेषा 4 झालेले आहेत. आता कडा आपल्याला किती पाहिजेत? 6 आणि रेषा कशा पाहिजे? 5. म्हणून ऑप्शन नंबर कोणता येईल? ऑप्शन नंबर 4. आता हे पाण्यात प्रतिबिंब कसं दिसणार? आता पाण्यामध्ये याचं प्रतिबिंब कसं दिसणार आहे की ही पाण्यामध्ये दिसणारी प्रतिबिंब असते ती वरचं काय होते खाली जातं, खालचं कसं दिसतं? वरच्या दिशेला दिसतं. पण तो त्यांचं लेफ्ट साईड राईट साईड बदलत नाही, जशाला तसंच असतं. फक्त पाण्यामध्ये काय होतं? खालची दिशा ही वरच्या बाजूला आणि वरची दिशा ही खालच्या बाजूला दिसते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3. आता ही आकृती दिलेली आहे, याच्यामध्ये सेम आकृती इकडे ही उलटी आहे, हिला सरळ केली आणि तिचा एक पृष्ठभाग रंगवलेला आहे. आता त्रिकोण आहे तो ब्लँक आहे. मग हा खालच्या दिशेने तर वरच्या दिशेने असणार आपल्याला त्रिकोण हवा आहे आणि एक पृष्ठभाग कसा हवा आहे? त्याचा रंगवलेला असायला हवा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. मग 26 जानेवारी म्हणजे काय? प्रजासत्ताक. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हटलं जातं. म्हणून ऑप्शन क्रमांक 2. आता ह्या तंतोतंत सेम अशीच दिसणारी आकृती कुठे आहे? तर 2 आणि 3 सेम दिसतात, पण 2 मधला W हा याच्यासारखा नाही आहे. मग ऑप्शन क्रमांक 3. खालील उपदिशा कोणती? खालीलपैकी उपदिशा कोणती आहे? तर उपदिशा कोण आहेत? ईशान्य, आग्नेय ह्या दोन्ही काय आहेत? उपदिशा आहेत. आणि पूर्व ही काय आहे? मुख्य दिशा आहे. म्हणून अ आणि क पर्याय कसा आहे? योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. एका सांकेतिक भाषात हे शब्द वापरून तयार केलेली सांकेतिक भाषा आहे. आणि मग ह्या सांकेतिक भाषेमध्ये समाधान हा शब्दासाठी 3456 लिहिलेला आहे आणि मासा या शब्दासाठी 47 लिहिलेला आहे. तर याच्यासाठी कशासाठी आपल्याला सण या शब्दासाठी कोणता शब्द वापरलेला असेल? तर सण या शब्दासाठी 37 हा शब्द वापरलेला असेल. वरील अंकमालेत सलग 2 अंकांची बेरीज 5 येईल अशा किती संख्या आहेत? सरळ 2 अंकांची बेरीज 5 येईल अशा किती संख्या आहेत आपल्याकडे? फक्त पर्याय क्रमांक 2 4 संख्या आहेत. खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य क्रम कोणता आहे? आता इथे 4 सर्कल 1 स्टार झाली आहे, 3 सर्कल 2 स्टार आणि आता इथे काय होईल? 2 सर्कल आणि 3 स्टार. म्हणजे पहिला काय येणार? 1 सर्कल आणि नंतर एक येणार स्टार. म्हणून ऑप्शन क्रमांक 1. आता ही मागची आकृती आपली मागील आकृती पाण्यामध्ये होती. ही आकृती कशी आहे? आरशामध्ये आहे. आरशामध्ये असणारे अक्षरे अल्फाबेट आहे आणि मग फक्त हे काय करणार? जे त्याची डायरेक्शन फक्त खाली जे आहे त्याची डायरेक्शन चेंज करणार. जे उजवीकडे आहे ते डावीकडे आणि डावीकडे आहे ते उजवीकडे होणार आणि वरचं आहे अल्फाबेट ते जशाला तसंच राहणार. म्हणून ऑप्शन क्रमांक 3. खालील अंकमालिकेत कोणता क्रम येणार आहे? प्रत्येक संख्या 20-20 ने वाढलेली दिसते आपल्याला, म्हणून इथे काय येणार आहे? 30 येईल. ऑप्शन क्रमांक 4. घोड्याला सिंह म्हटले, सिंहाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला बैल म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, तर गुहेत राहणारा प्राणी कोणता आहे? सिंह गुहेत राहतो आणि सिंहाला काय म्हटलेलं आहे? कुत्रा. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3. ही आकृती दिलेल्या प्रश्नाच्या जागी योग्य चिन्ह कोणतं येईल? आता 2 ने 2 ला जर मल्टिप्लिकेशन केलं तर किती येत आहे? 4 येत आहे. 7 त्रिक 21 4 पंचे 20 म्हणून ऑप्शन क्रमांक 2. एका सांकेतिक भाषा अंक खालीलप्रमाणे चिन्ह दर्शवतात. यावरून दिलेल्या योग्य उत्तर शोधा. दिलेल्या याच्यामध्ये 9 4 - 40 बरोबर की नाही? 94 मधून जर 40 गेले तर किती उरतात? 54.
54 उरतात. तर मग 5साठी हे वापरलेलं आहे आणि हे असा पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 1. फक्त चौकोनात असणारे अक्षर कोणते? फक्त चौकोन. चौकोन कुठे आहे? तर हा आहे चौकोन आणि याच्यामध्ये असणारा अंक कोणता आहे? फक्त अ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. एका आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? ही सोबतची जी आकृती आहे तिच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात? 7 त्रिकोण तयार होतात. 1 2 3 4 5. आता हे जोडून 6 आणि हा जोडून 1 7. सुनीता सवितापेक्षा उंच आहे, सुजाता सवितापेक्षा बुटकी आहे, सुहाणी सुनीतापेक्षा उंच आहे. तर सर्वात उंच कोण? सर्वात उंच कोण असणार आहे? सुहाना ही सर्वात उंच असणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. याच्यामध्ये आणि पत्रिकेमध्ये थोडाफार काही बदल होऊ शकतो, पण योग्य ते सॉल्व करून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.